सैनिकांचं आणि पदाधिकाऱ्यांचं मी स्वागत करतो। आत्ताच निवेदकांनी सांगितलं की ही सभा नाही आहे, शिबिर आहे आणि शिबिर हे शांततेत पार पाडायचं असतं आणि शिबिरामध्ये जो विचार सगळे वक्ते देतात आपले, तो शांतपणे आपल्याला ऐकून पुढे जायचा आहे। हा आजच्या शिबिरातलं हे पहिलं सत्र आहे आणि या शिबिरामध्ये भाषणं कमी असावीत, भाषणं कमीत कमी असावीत, पण आपल्या सर्व प्रमुख नेत्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचावेत म्हणून एक अनोखा कार्यक्रम इथे आपण ठेवला आहे। तो म्हणजे हे सगळे राजन विचारे शिवसेनेचे नेते, आपले खासदार राजाभाऊ वाजे, अरविंद सावंत आता येत आहेत 2 मिनिटांमध्ये, चंद्रकांत खैरे पोचत आहेत। या सगळ्यांशी संवाद साधून सध्याच्या राजकीय परिस्थितीवर त्यांचं मत काय आहे आणि लोकांना असं वाटतं की शिवसेनेमध्ये फार मोठी पडझड सुरू आहे आणि ही पडझड सुरू असतानाही नाशिकमधले किंवा आपल्या आसपासचे सगळे प्रमुख लोक अजूनही आहे तिथेच का आहेत हे तुमच्यापर्यंत पोचाव्यात, विचारांचं आदान प्रदान व्हावं म्हणून चर्चासत्राचं मी आयोजन केलं आहे आणि त्यांच्याशी मी स्वतः बोलणार आहे। माझ्या बाजूला राजन विचारे आहेत। राजन विचारे ठाणेकर आहेत। खरा ठाणेकर कोण असेल तर राजन विचारे, म्हणजे ठाण्याची शिवसेना काय आहे हे राजन विचारांइतकं कोणी सांगू शकणार नाही, बाकी सगळे ढोंगी बोगस आहेत। माझ्या बाजूला राजाभाऊ वाजे आहेत, आपले खासदार, मी त्यांनाही काही प्रश्न विचारेन, पण इतर 2 आपले सदस्य येण्याआधी मी राजन विचारेंना विचारेन, राजनजी आपण शिवसेनेमध्ये अनेक वर्ष आहात, म्हणजे शिवसेनेमध्ये जे निष्ठावान आहेत त्यांची वर्ष मोजायची नसतात की मी इतके वर्ष आहे, मी इतके वर्ष आहे। काही लोक सांगतात मी 25 वर्ष आहे, मी 30 वर्ष काढली। शिवसेनेचा खरा जन्मच ठाण्यातून झालेला आहे आणि आता त्या ठाण्यातल्या शिवसेनेवर काही लोकांनी हक्क सांगितलेला आहे। तुम्ही जी शिवसेना पाहिली बाळासाहेब ठाकरेंची ठाण्यातली, ती काय होती? हॅलो, सर्वप्रथम मी आदरणीय शिवसेना नेते, आमचे मार्गदर्शक, राज्यसभेचे खासदार आणि ज्यांनी सामनामधून खऱ्या अर्थाने आजही म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्या आजही असं वाटतात की सामन्यामध्ये त्यांचेच विचार आणि तेच सामना त्यावेळचा आणि आत्ताचा असं लिहिणारे आमचे नेते संजय राऊत साहेब आणि सर्व नाशिकमधल्या सर्व शिवसैनिकांना, पदाधिकारी, जिल्हा प्रमुख आणि सर्व कार्यकर्ते यांना मी या शिबिराच्या शुभेच्छा देतो। या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे खासदार आणि सर्व मान्यवर नेते। मला वाटतं सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये 1966 साली शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर जे ठाणं, ज्या ठाण्यामध्ये पहिली सत्ता जर कुठे मिळाली असेल या महाराष्ट्रामध्ये तर ती ठाण्यामधून झाली आहे आणि त्या ठाण्यातून आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील, आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील आणि आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेब असतील, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता ज्याची
एक कार्यकर्ता म्हणून काम करता आम्ही मला वाटतं शाखा प्रमुख 4 वेळा नगरसेवक महापौर आमदार आणि खासदार हे कोणामुळे मिळालं तर ते आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्याचबरोबर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील ह्यांनी आम्हाला संधी दिली म्हणून आमच्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता या ठिकाणी गल्ली ते दिल्ली हा जो प्रवास त्यानिमित्ताने झाला त्याचं प्रमुख कारण म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ते करत असताना या ठाण्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल पहिली सत्ता या महाराष्ट्रामध्ये ठाण्याने दिली आणि पहिले त्या ठिकाणी नगराध्यक्ष शिवसेनेचा म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठेही सत्ता नव्हती म्हणजे 1967 साली 66 साली स्थापना झाली आणि ठाण्यामध्ये पहिला भगवा त्या ठिकाणी लागला आणि ते करत असताना सातत्याने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील आदित्य साहेब असतील यांच्या माध्यमातून माझा तुम्हाला इथे एवढाच प्रश्न आहे, तुम्ही पहिली शिवसेनेची मारामारी कधी केली? पहिली मारामारी ज्याला आपण मला वाटतं आपला जन्म सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठीच या कार्यकर्त्यांचा जन्म झाला यांनी फार मारामाऱ्या केल्यात आणि त्यावेळेला मला वाटतं संघर्ष हा आपल्या 5वीला पुजलेला आहे आणि मला वाटतं सर्व कार्यकर्ते ह्या मशिनीतूनच तयार झालेले आहेत आणि हे करत असताना ह्या कार्यकर्त्या ते हा जो प्रवास झाला हे 4 अक्षरामुळे झाला आणि असंख्य आपल्याबरोबर काम करणारे जे शिवसैनिक आहेत आज त्या कुठल्या पदाची अपेक्षा न करता त्या ठिकाणी आपल्यासाठी दिवस रात्र मग कोणाला नगरसेवक कोणाला आमदार असेल कोणाला खासदार असेल हे काम करण्याची संधी ह्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्यामुळे कुठलीही अपेक्षा न ठेवता हे रात्रंदिवस करत असतात म्हणून आमच्यासारखे एक सामान्य कार्यकर्ते आज इथपर्यंत येऊन ठेवलेले आहेत. राजाभाऊ ना माझा एक प्रश्न फार महत्त्वाचा आहे. राजन विचारे असतील अरविंद सावंत असतील हे जन्मता शिवसेनेमध्ये आहेत. तुम्ही अलीकडे शिवसेनेमध्ये आला अलीकडे फार अलीकडे नाही पण आलात. लोक असं म्हणतात की जे दुसऱ्या पक्षातून लोक येतात शिवसेनेत ते फार टिकत नाहीत. आता ह्या परिस्थितीत सुद्धा तुम्ही आमदार झाला शिवसेनेतून मग तुम्ही एक निवडणूक हारलात तुम्ही पक्षात आहात मग पक्ष फुटला. याही परिस्थितीत तुम्ही नंतर खासदार झालात. इथेच थांबावं आणि इथेच थांबलं पाहिजे असं आपल्याला का वाटलं? प्रथम सर्वांना जय महाराष्ट्र. आदरणीय राऊत साहेबांनी आपण जो प्रश्न विचारला तो माझ्या राजकीय आयुष्याला कलाटणी देणार आहे. कारण 2009 साली माझ्या वडिलांनी शिवसेनेची उमेदवारी घेतली आणि ते 2700 मतांनी पराभूत झाले. मी तेव्हा राजकारणात नव्हतो परंतु सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर बळजबरीने मी 2013 साली राजकारण करायचं असं ठरवलं आणि 2014 सालच्या निवडणुकीत शिवसेनेची उमेदवारी करावी अशी सर्वांची इच्छा होती. म्हणून मी आदरणीय उद्धव साहेबांना भेटायला गेलो. पक्षप्रवेश करायचा आहे आणि मला उमेदवारी करायची. उद्धव साहेबांनी मला एकच प्रश्न विचारला की तुम्ही शिवसेनेत किती दिवस राहाल? तेव्हा मी त्यांना असं सांगितलं होतं की तुम्ही आणि मी आहे तोपर्यंत मी राहील. आणि म्हणून मी तेव्हापासून आणि आजही आहे आणि उद्या मी शिवसेनेत राहणार. अरविंद सावंत यांचं आगमन झालेलं आहे. अरविंद सावंत यांना मी एक सामान्य शिवसैनिक म्हणजे माझ्याप्रमाणेच ते शिवसेनेचा नेता इथपर्यंत त्यांचा प्रवास मी जवळून पाहिलेला आहे. आणि या मधल्या काळामध्ये लोकाधिकार समितीचं काम जो शिवसेनेचा मुख्य कणा आहे मराठी माणसांना नोकऱ्या देणारं प्रशिक्षण देणारी संस्था
हे अरविंद सावंत यांच्यासारख्या कार्यकर्त्यांना शिवसैनिक म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने त्यांनी काम केलं. महानगर टेलिफोन निगम ही सगळ्यात मोठी पब्लिक सेक्टरमधली त्या कर्मचाऱ्यांची संघटना त्यांनी उभी केली आणि चालवत आहेत. आणि आजही या परिस्थितीत ते ठामपणे माननीय उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे आहेत. माझं अरविंदजी सावंत यांना एक प्रश्न आहे की आपण अरविंद लालबाग एरियातल्या लालबाग परळ हा बालेकिल्ला, तुम्हाला शिवसेनेचं वेड कसं लागलं? एक शिवसैनिक म्हणून तुम्हाला काम सुरू करावं हे कधी वाटू लागलं? पहिल्यांदा वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब चंद्रकांतजी खैरे यांचं आगमन झालंय. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो. आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब शिवसेनेचे पक्षप्रमुख यांना मानाचा मुजराही करतो. आणि आज माझ्या आयुष्यातला विलक्षण प्रकार आहे हा. एक संपादक आपली मुलाखत घेतो याच्यासारखा विलक्षण प्रकार. आणि संजय राऊत साहेबांना मी स्वतः लोकसत्तेमध्ये ते लोकप्रवेश लिहायचे तेव्हा मी आणि नामबंगळावर आम्ही लोकसत्तेत जायचो. पण आज त्यांनी जुनी आठवण विचारली. साहेब राऊतसाहेब 66 साली शिवसेना निर्माण झाली तेव्हा 9वीला होतो मी आणि 68 साली 11वीला, तेव्हा आमची 11वी ICC होती. आणि शिवसेना प्रमुख जे विचार मांडायचे त्याचा सगळ्यात मोठा जर इम्पॅक्ट हा शब्द वापरला तर तो आमच्या गिरणगावात दिसायचा. आणि गिरणगाव असं धगधगलेलं असायचं तर आम्हाला शाळेतल्यापेक्षा इकडेच लक्ष लागायला लागलं सारखं. आणि मग साहेबांची सभा कुठे असू द्या त्यातल्या त्यात थोडेसे ज्येष्ठ शिवसैनिक असे त्याच्यावर जात राहायचं. 11वीला साहेब असा प्रकार झाला की वंदनीय शिवसेना प्रमुख त्यावेळेला मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी उभे राहिले होते, भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी उभे राहिले होते. आणि 60 साली झालेला महाराष्ट्र 66 साली झालेली त्या महाराष्ट्रातील मराठी माणसाची अधोगती किंवा त्याला येणारे अडथळे हे त्यांनी बरोबर हेरले होते. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल साहेब, तेव्हा मोठे साहेब व्यायामशाळांच्या मैदानात यायचे. आमच्या अभ्युदयनगरमध्ये एका छोट्या हॉलमध्ये आले, एका गच्चीवर आले बिल्डिंग चाळीच्या. आणि त्या सगळ्या सभांमध्ये मी उपस्थित असतो. मला आश्चर्य वाटत राहायचं आणि अभिमान वाटायचा. ते स्फुरण जे असतं ना ते काय ते तरुण वयामध्ये ते लेफ्टीच म्हणतो, प्रत्येक तरुण वयामध्ये डावा विचारांचा असतो. तसं ते आपल्या मनातले विचार साहेब मांडतायत आणि ज्या पद्धतीने आपल्याला फुंकर घालतायत पाहिलं तर पेटून उठायला व्हायचं. आणि 68 साली साहेब महापालिकेची निवडणूक लागली आणि आमच्या शाळेच्या हॉलवर काँग्रेसची सभा होती हॉलमध्ये आणि बाहेर बैलजोडी लागली. शाळेतला थोडा एक हुशार विद्यार्थी, तर शिरोडकर शाळेमध्ये एक हुशार विद्यार्थ्यांना आपला अभ्यासक्रम संपल्यानंतर मग अभ्यास कुठे करायचा तर शाळेतले वर्ग उघडून द्यायचे. 5-6 पहिली मुलं असायची त्या वर्गात आम्ही अभ्यास करायचो. खाली काँग्रेसची सभा सुरू झाल्यावर आम्हाला काही चैन पडेना आणि साहेब आम्ही वर्गातून वरून घोषणा दिल्या, शिवसेना जिंदाबाद. त्या घोषणा दिल्याबरोबर काय त्या दिवशी काही झालं नाही. दुसऱ्या दिवशी मुख्याध्यापकांनी बोलवून घेतलं. माझ्यावर एक सीताराम वाघेरकर नावाचा जे विठ्ठल चव्हाण राहतात शिवडेला परळला त्याच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये राहायचा, त्याचं नाव सीताराम ऑर्केस्ट्रा काढलेला, तो सॅक्झोफोन चांगला वाजवायचा. शेवटचा दिवस होता शाळेचे असे आणि मुख्याध्यापक होते आमचे HD गावकर. त्यांनी जोडजोड झोडलं हो आम्हाला. जय महाराष्ट्र केला, वरून शिवसेना जिंदाबाद केलं. म्हणजे ते जे फटके बसले, शिवसैनिक स्वातंत्र्य सैनिक पण आहेत आणि फटके खाल्लेले आहेत या महाराष्ट्रासाठी. त्या स्काउटची ती रशी असते ना शिटीची, ती रशी आणि एक वेताची खडी, घरी जाऊन सांगायची हिंमत कोणाची, मारलं का तर शिवसेना जिंदाबाद म्हणतो, का तर वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणतो. त्या दिवस त्या दगडाची मूर्ती झाली आणि तो शिवसैनिक झाला. नाही, हे अरविंद सावंत यांना मी हे यासाठी विचारलं की शिवसेना स्थापन होताना मुंबईसारख्या महाराष्ट्राच्या राजधानीत काय परिस्थिती होती आणि त्यावेळच्या शिवसैनिकांनी यांनी तर फटके खाल्ले, अनेकांनी गोळ्या खाल्लेल्या आहेत, फटके गवास भोगलेले आहेत. तर हे यासाठी आपल्याला समजायला हवं की इथे जे बसले आहेत ते उगाच बसलेले नाहीत. चंद्रकांतजी खैरे आलेले आहेत, हिंदुत्वाचा मूर्तिमंत चेहरा आहे शिवसेनेचा, पहा तुम्ही त्यांच्याकडे.
त्यांना पाहिलं की मला शंकराचार्यांची आठवण येते. शिवसेनेचे शंकराचार्य आहेत. खैरे साहेब, मला तुम्ही ज्या भागातून आलात, मराठवाडा कायम दुष्काळी भाग, निजामाची राजवट आपण पाहिलेली आहे. आपल्या आधीच्या पिढीने निजामाबरोबर संघर्ष केलेला आहे. आपण जिथे औरंगजेबाची कबर आहे त्या शहराचं नाव औरंगाबाद होतं. आपण कडवट शिवसैनिक कसे झालात? म्हणजे आपल्यासारखा कडवट शिवसैनिक हा सगळ्यांचा आदर्श आहे. आपण सत्ता पाहिली, सत्ता पचवली, आपण पराभव पचवलेत, पण अजूनही ठामपणे हे भगवा आपल्या खांद्यावरती उपरण आहे ते घेऊन आपण उभे आहात. हा कडवटपणा आपल्यामध्ये आला कुठून? या छत्रपती शिवप्रभूंना अभिवादन करून शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना व भावपूर्ण आदरांजली. मासाहेबांना सुद्धा आदरांजली. ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण परत एकदा महाराष्ट्र जिंकण्यासाठी पुढे जात आहोत ते शिवसेना पक्षावर माननीय उद्धवजी ठाकरे यांना मानाचा मुजरा. आदित्य ठाकरे साहेबांना सुद्धा मानाचा मुजरा. आदरणीय संजय राऊत साहेबांनी जे काही प्रश्न विचारले, मी सुरुवातीला पण सांगतो, मी मार्मिकमुळे शिवसैनिक झालो साहेब. आणि मार्मिक आमचे वडील घेऊन यायचे. मी 7वी 8वीला होतो फक्त. नंतर शिवसेना स्थापन पण झाली. त्यावेळेस जे मार्मिकमध्ये यायचं नाही, आंधळं दळतं कुळतं पीठ खातं, म्हणजे मराठी माणसांना काही व्हॅल्यूच नव्हती मुंबईत आणि महाराष्ट्रात. पण तिथून सुरुवात केली साहेबांनी. आणि नंतर मग 68ला शिवसेना स्थापन झाली, नाही 66ला शिवसेना स्थापन झाली. नंतर 67ला ठाणे जिंकले. नंतर 68ला त्या ठिकाणी आपण मुंबई महापालिका 42 जागा आपण जिंकल्या होत्या. मी तसं मला आकर्षण सुरू झालं साहेब. आमच्या घरासमोर त्या ठिकाणी कामगार कल्याण केंद्र होतं. तिथे मुंबईचे पेपर यायचे. तर मुंबईचे 5ही पेपर मी वाचायचो. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, नवकाळ, नवशक्ती, मराठा. आणि मराठा जसं आपण आता तुम्ही लिहिता खडखडीत, तसं आचार्य तर त्या ठिकाणी लिहायचे. आणि मी ते पाहून मी पाहायचो कुठं शिवसेना शाखा स्थापन झाली, कुठं झाली, काय झाली. आणि जे काही शिवसेनेचं काही म्हणजे जे काही बातम्या आल्या ते मी आवर्जून वाचायचो. तिथून मी त्या ठिकाणी शिवसैनिक झालो. शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद त्या ठिकाणी मला 1978ला मिळाला. ज्यावेळी मुगभाटमध्ये त्या ठिकाणी प्रमोद नवलकरांची सभा चालली होती आणि मी त्या ठिकाणी प्रचाराला गेलो होतो 78ला साहेब. आणि त्यावेळेस 78ला प्रचाराला गेलो असताना तिथे पाहिलं कोणाची सभा चालली. कारण गिरगावमध्ये आमच्या एका मित्राच्या घरी थांबलो होतो. साहेबांची सभा, अगदी धावत गेलो मी. कारण मी साहेबांना त्या जसं मी सांगितलं ना तुम्हाला, तशा शिवसेना सुरुवात झाली त्याप्रमाणे तसं. आणि साहेबांची सभा संपली, राष्ट्रगीत झालं, मी वर घुसखोरी केली. जसं घुसखोरी करतोच नाही मी घुसखोरी केली. आणि वर मला शिवसैनिक अडवलं आणि मी म्हटलं नाही, मला साहेबांचं दर्शन घ्यायचं. आणि मी अगदी लोटांगण घालून दर्शन केलं साहेबांचं. लोटांगण घालून काय रे काय, त्यावेळेस आम्ही औरंगाबाद म्हणतो. सर मी औरंगाबादचा शिवसैनिक, आपण या ना कधी. अरे पहिले तुम्ही शिवसेना मोठी करा मग येतो, असं साहेबांनी सांगितलं. आणि डोक्यावर हात ठेवला. म्हटलं वा. तिथून जे काही अजून भरगतपणा नाही. पण मी या ठिकाणी सांगतो, मराठवाड्यात शिवसेना आली असेल तुमच्यामुळे, नाशिकमुळे. सांगू कसं, थोरात साहेब त्यावेळेस होते. थोरात साहेब त्यावेळेस मी त्यांचं कार्य पाहायचं, बाकीचे सगळे पदाधिकाऱ्यांचं कार्य पाहायचं. शिवसेना या नाशिक जिल्ह्यात गावागावात स्थापन झाली आणि डॅशिंग होती, जबरदस्त होती. आणि तसं झाल्यानंतर आम्ही सर पाहायचो, अरे बापरे. मग आम्ही हळूहळू थोडे पुढेच आम्ही आलो. आणि आमचे सोनवणे साहेब होते येवल्याचे सोनवणे साहेबांना आम्ही बरोबर घेतलं. नाना आहेच इथं बसलेले. आणि त्यांना बरोबर घेऊन आम्ही पूर्ण पहिला मोर्चा काढला. नंतर मग वाढत गेलं. पण आम्ही तुमचा आदर्श घेतला मराठवाड्याच्या लोकांनी. शिवसेना जी मराठवाड्यात आली ती नाशिक जिल्ह्यातून येवला आणि वैजापूर अशी आली. हे मी कधी विसरत नाही. आणि म्हणून एक प्रकारचं त्या ठिकाणी जे आपण कार्य करत होता ते कार्य तसं करण्याचं सुचते. योगायोगाने ज्यावेळेस आम्ही शिवसेना 1971-72ला स्थापनाचा प्रयत्न केला होता, त्यावेळेस मराठी माणूस वगैरे नाही, आम्ही हिंदू आणि मुस्लिम असंच चालत तिथे. दंगलीच व्हायच्या निजामाचं राज्य. माझा तुम्हाला एक असा प्रश्न आहे, बाळासाहेब ठाकरेंची तुमच्या पाठीवर पहिली थाप पडलेली तुम्हाला आठवते? 78ला
ते काय प्रसंग आहे? ते काय झालं साहेब मी मुंबईत म्हणजे एक शिवसेनेचं मला हे होतं ना, म्हणून मी प्रचाराला गेलो होतो. सगळ्यांच्या प्रचाराला गेलो होतो, तुमच्याबरोबरही आलो होतो, सगळीकडे गेलो होतो. आणि अजूनही मला आठवतं की त्यावेळेसही आपलं निशाणी काही धनुष्यबाण नव्हती, कोणाची इंजन होतं, कोणाचं झाड होतं, कोणाचं हे होतं. आणि अशा वेळेस त्या ठिकाणी नवलकर विद्यमान आमदार होते त्यावेळेस, आणि नंतर परत उभे राहिले. त्यावेळेस जयंतीबेन निवडून आल्या. परंतु त्यावेळेस जी सभा चालली होती, सभा मी म्हटलं जिथे गिरगावलाच थांबलो होतो ना मी, तिथे साहेबांची सभा चालली असं म्हटलं. बरोबर मी म्हणतो अरे साहेबांची सभा चालली, चला घुसखोरी करून तिथे. आणि साहेबांनी ज्यावेळेस मी लोटांगण घातलं साहेब तिथे हॉल, लोटांगण घातलं आणि पाय पडलं. बाकीचे कसं काय तू आला, कसं काय, साहेबांचं दर्शन, लोटांगण घातलं, आशीर्वाद त्याला डोक्यावर पाठवलं. शिवसेनेमध्ये बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदू हृदय सम्राट यांच्या समोर उत्तम लोटांगण कसं घालावं ते फक्त खैरे साहेब, म्हणजे संपूर्ण साष्टांग दंडवत, बरोबर ना. म्हणजे ते त्याच्यामध्ये काटकसर अजिबात केली नाही त्यांनी बाळासाहेबांसमोर. अगदी मनापासून साष्टांग दंडवत त्यांनी, मी 100 वेळा त्यांना पाहिलेलं आहे. खैरे साहेब आपण पुढे बोलू. राजन विचारे हे ठाण्याचे असल्यामुळे लोकांना ठाण्याविषयी आता फार आकर्षण आहे. आणि जिथे शिवसेना स्थापन झाली त्याच ठाण्यामध्ये सगळ्यात मोठी गद्दारी झाली. आणि ती गद्दारी एवढी मोठी होऊन तिथे मुख्यमंत्रीपद निर्माण होऊन सुद्धा राजन विचारे आपण मूळ शिवसेनेतच आहात, म्हणजे इथेच आहात, हे इथेच राहिला पाहिजे आपण, हे आपल्याला का वाटलं? तुमच्यावर पण दबाव असेल, तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर या, तुम्हाला मंत्रिपद देतो, तुम्हाला काही पदं देतो, हे तुमच्यावर पण दबाव आला असेल. अख्खं ठाणं रिकामं केलं, पण राजन विचारे तुम्ही शिवसेनेची मशाल घेऊन तिथे उभ्या आहात. ही प्रेरणा कशी निर्माण झाली आपल्यामध्ये? मला वाटतं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तुमच्यावर दबाव किती होता त्यावेळेला? आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब. मला वाटतं प्रत्येक शिवसैनिक हा संघर्षाच्या काळामध्ये त्या ठिकाणी तयार होऊन एक चांगलं नेतृत्व करण्याचा प्रयत्न झाला. आणि तुम्ही बघितलं असेल ज्या ठाण्याला एक गद्दारी नवीन नाही. मला वाटतं प्रकाश परांजपे महापौर पदाच्या निवडणुकीला उभे होते आणि त्यावेळेसुद्धा ती गद्दारी झाली होती. पण त्यावेळेला गद्दारी झाल्यानंतर 39 नगरसेवकांचे त्या ठिकाणी राजीनामे घेतले होते आणि त्यानंतर एक हाती सत्ता त्या ठिकाणी ठाणेकरांनी दिली. आणि त्यानंतर जी आत्ता 3 वर्षापूर्वी जे काही झालं त्या अख्ख्या देशाने बघितलंच, परंतु 133 देशांनी बघितलं असे ते सांगतात. परंतु हे काय भूषणवाक नाही, कारण या ठाण्यामध्ये असंख्य असे त्या ठिकाणी मोठमोठे नेते होऊन गेलेत. मग सतीश प्रधान असतील, मोदा जोशी असतील. आज खऱ्या अर्थाने बघितलं असेल ठाण्यात जे शिवसैनिक घडले ते मला वाटतं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख असतील, दिघेसाहेब असतील, उद्धवसाहेब असतील, आणि त्यांनी केलेलं या ठाण्यामध्ये जे काय विकासाचं योगदान होतं. आणि त्यावेळेला तुम्ही बघितलं असेल टी चंद्रशेखर नावाचे आयुक्त त्या ठिकाणी आणले होते. आणि जो काही ठाण्याचा जो विकास झाला ते शिवसेना प्रमुखांमुळे झाला. तुम्ही आनंद दिघ्यांना जवळून पाहिलेलं आहे. आज आनंद दिघ्यांना हायजॅक करण्याचा प्रयत्न झाला की आनंद दिघे आमचेच. मला वाटतं आनंद दिघ्यांबरोबर सर्वाधिक काळ तुम्ही काम केलेलं आहे. मला असं वाटतं की दिघे साहेब वयाच्या 49व्या वर्षी त्या ठिकाणी गेले. परंतु दिघे साहेबांना ज्यावेळेला ही जी काही गद्दारी झाल्यानंतर त्या ठिकाणी जे काही त्या काळच्या काळामध्ये त्यांना टाळा लागला आणि त्यामुळे ते जवळजवळ तुरुंगात होते. आणि त्यावेळेसुद्धा त्यांच्या मनात कधी विचार आला नाही की या ठिकाणी मी आतमध्ये या ठिकाणी आहे. त्यावेळेला काँग्रेसचं राज्य होतं, परंतु त्यांनी कधी असं हे नाही केलं की बाबा मला आता यातून बाहेर काढा, मी तुमच्या ह्याच्यात प्रवेश करतो. त्यांचं वाक्य होतं
ज्यावेळेला त्यांचे वकील ॲडव्होकेट ओळेकर साहेब त्या ठिकाणी ती केस प्रभाकर हेगडे त्यावेळेला लढत होते आणि प्रभाकर हेगडे तर काँग्रेसचे होते साहेब. आणि ते असतानासुद्धा त्यांनी वकीलपत्र त्यांच्याकडे दिल्यानंतर त्यावेळेला फक्त साहेबांचं एक वाक्य होतं की गद्दारांना क्षमा नाही. आणि मला वाटतं ही मुलाखत तुम्हीच त्या ठिकाणी लोकप्रभेमधून राऊत साहेबांनी त्यावेळेला मांडली होती आणि त्याचे ते अग्रलेख आणि त्यावेळेला भरपूर त्या बाबतीत चर्चा झाली. त्यावेळेला प्रभाकर हेगडेंनी मला वाटतं जेलमध्ये निरोप पाठवला होता की आपण फक्त एवढंच बोला की मी असं बोललो नाही. त्यांनी हेगडे साहेबांना निरोप पाठवला की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये जे बोललो गद्दारांना क्षमा नाही, ते मी परत बोलतोय की मी त्या बाबतीत बोलणार नाही, की मी हे बोललोय ते ठाम आहे. आणि त्यावेळेसुद्धा त्यांच्या मनात कधी विचार आला नाही की मी आता जेलमध्ये आहे, मी कधी सुटेन. परंतु या शिवसैनिक आणि ठाणेकरांच्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या ह्याच्यामुळे ते रेट्यामुळे ते त्या ठिकाणी सुटले गेले. आनंद दिघे हे एक वेगळंच रसायन होतं. आणि निष्ठा काय असते माननीय बाळासाहेब ठाकरेंवरची, ते आनंद दिघ्यांकडून शिकण्यासारखं होतं. हे ठाणेकरांना जास्त माहिती आहे, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. राजाभाऊ, आपण शिवसेनेचे खासदार आहात आता, आणि ही खासदारकी तुम्हाला शिवसेना फुटल्यावर आपल्याकडे आली. पण या मधल्या काळामध्ये तुमच्यावर सुद्धा दबाव आला असेल. राजाभाऊ, तुम्ही तिथे थांबून काय करताय, तुम्हाला काय मिळणार आहे, बरोबर ना? अशा वेळेला तुम्ही त्यांना काय उत्तर दिलं? माझ्यापर्यंत शिवसेना फुटल्यानंतर बरेच निरोप आले. बरेच जवळची माणसं शिवसेना सोडून गेले आणि पलीकडच्या तिकडे गेले. आणि ते दरवेळेस कोणी ना कोणी येऊन भेटत होतं आणि म्हणत होतं की उमेदवारी देऊ, आपण सगळं करू. परंतु माझ्या सतत ते डोक्यात होतं की आपण उद्धव साहेबांना शब्द दिला आहे आणि राजकारण संपलं तरी चालेल, आपल्याला शिवसेना सोडायची. राजकारण हा माझा व्यवसाय नाही आणि व्यवसाय नसल्यामुळे तोपर्यंत आपण बाहेर, बाकी कधीच नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविषयी आपल्याला काय वाटतं? एका शब्दात सांगायचं म्हटलं तर जे सर्व महाराष्ट्र म्हणतो ते कुटुंब प्रमुख, आणि ज्याला इंग्लिशमध्ये एकच शब्द आहे जेंटलमन, एवढा शब्द. अरविंद सावंत, आपण पक्षाचे नेते आहात. आपलं नेतृत्व हे चळवळीतून आलेलं आहे आणि शिवसेनेचा आत्माच संघर्ष आणि चळवळ आहे. आपण जेव्हा चळवळीत काम केलं, सगळ्या चळवळी आहेत, कामगारांच्या असतील, मराठी माणसाच्या असतील, तेव्हा तुम्हाला पोलिसांची भीती वाटत होती का? कल्पना नाही, पण मला आश्चर्य वाटत होते स्वतःला सुद्धा. मला अनेक लोक म्हणून तुला भीती कशी वाटत नाही. म्हणजे मी एक किस्सा सांगू शकतो तुम्हाला. म्हणजे 2 आंदोलन आहेत. एक 69चं सीमावादाचं आंदोलन. त्यावेळेला सुद्धा आपला बाजार होता, त्या त्रिकोणी मैदान म्हणायचे त्याला, सध्या काय तर ढवण मैदान म्हणतात. त्या पायऱ्यांच्या खाली पोलिसांनी पकडून मला झोडला तिकडं पण. आणि नंतर पुन्हा असा एक किस्सा घडला की तुम्ही जसं चळवळ म्हणतात, ती चळवळ शिवसेनेची चालूच होती. सामाजिक कार्य आणि चळवळ दोन्ही चालायचं. पण मग जो उल्लेख केला तुम्ही टेलिफोनच्या युनियनचा, तिथं एकदा नोकर भरती होती आणि त्या नोकर भरतीमध्ये ज्युनियर इंजिनियर पद छोटं नव्हतं, जरी ते तृतीय श्रेणीतलं सर्वात उत्तम वरचं पद होतं ते. आणि त्या ज्युनियर इंजिनियरच्या नोकर भरतीसाठी जाहिरात गेली आणि जे कोणाचे अर्ज आले, लेखी परीक्षा घेतली नाही आणि त्या सगळ्या गुणपत्रिकेवर त्यांची निवड करण्यात आली. आता त्या गुणपत्रिकेमध्ये सगळी वरची 350 पदं, 360 पदं होती. सगळीच्या सगळी पदं ही एकही मुंबईतला किंवा महाराष्ट्रातला मराठी मुलगा नव्हता. मी चौकशी केली असं का घडतंय, तर त्यावेळेला गुणपत्रिकेमध्ये सगळेच दाक्षिणात्यांची मुलं आली आहेत पहिली पुढं. मग अधिक चौकशी केली तर रावसाहेब तुम्हाला आजही आश्चर्य वाटेल,
दक्षिणेतल्या विद्यापीठांमध्ये तुम्ही पास जरी झालात, उत्तीर्ण झालात, पदवीधर झालात, तर पदवीधर झाल्यानंतर समजा तुम्हाला कमी गुण मिळाले, 5 क्लासमध्ये झालात, तर तुम्हाला पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी होती आणि मग पुन्हा परीक्षेला बसून तुम्हाला फर्स्ट क्लास मिळवता येत होता, डिस्टिंक्शन मिळवता येत होतं. आणि अशी जी मुलं होती ती सगळी दाक्षिणात त्यांची होती. मुंबई विद्यापीठाचा दर्जा त्यामध्ये उच्च होता. तुम्ही त्या काळामध्ये आपल्या वर्तमानपत्रात निकाल यायचे, BScचा निकाल पाहिला तर अशी पहिली 50-60 मुलंच दिसायची, जास्तच मी आकडा बोलतो, फर्स्ट क्लासमध्ये येणारी. आणि मग येणार कुठे मुलं? मग मी ते आंदोलन छेडलं आणि आंदोलन असं छेडलं की ते महानगर टेलिफोन निगम झालेलं आणि म्हणून हा सार्वजनिक उपक्रम आहे. त्या सार्वजनिक उपक्रमाची जाहिरात मराठी वर्तमानपत्रामध्ये मराठी मुलांना संधी मिळाली पाहिजे, परीक्षा घेऊन जाणं मी आंदोलन केलं. लावसाहेब आंदोलन केलं. आता ते आहेच SRP वर बोलवली गेली आणि मी मध्ये एकटा आणि चारी बाजूने घेरले गेलो होतो. बाकी अशा वेळेस पळाले तिकडे तिकडे जरा. आता मला करणार मजबूत धोंडणार तू नव्हतंच काय, म्हणजे दुसरं काय दिसतच नव्हतं. मी शांत उभा राहिलो. SP आले, पहिला इथे हात टाकला. DSP आले, DCP आमच्या मुंबईतले. मी म्हटलं साहेब हे आंदोलन मी माझ्यासाठी नाही करत आहे, मी नोकरीला आहे बरं टेलिफोनमध्ये. माझे मराठी भाऊ ना, माझा भाऊ माझी बहीण यांच्यासाठी आंदोलन करत आहे. वंदनीय शिवसेना प्रमुखांनी जे भूमिपुत्रांचा लढा दिलाय ना, त्या मराठी माणसांसाठी मी इथे उभा आहे. त्यात कदाचित तुमचा मुलगा सुद्धा असू शकतो, तुमचा नातेवाईक असू शकतो. मला मारू शकता, मला पकडू शकता, माझी नोकरी पण जाऊ शकेल. का कुणास ठाऊक, देवाची कृपा असेल. त्या माणसाला काय वाटलं कुणास ठाऊक, गप्प उभा राहा. थोडं दराऱ्याने म्हणलं, बाकी दिसलं पाहिजे ना, गप्प उभा राहा, गाडी बोलव रे. मला घेतला कांद्याला, हे आहे दिली विटनेस आहे, मला धरला आणि गाडीत देऊन बसवून टाकला. आणि अर्ध्या वाटेत काय केलं, उतरी त्याचा घरी गपचूप. मराठी माणसासाठी उभा आहेस ना, हा किस्सा साहेब मी आयुष्यभर विसरू शकत नाही. असे पोलीस अधिकारी पण होते की त्या गाडीत घेऊन गेला, मला अर्ध्या रस्त्यावर उतरवलं. मराठी माणसांसाठी लढताय ना, असेच लढत राहा, पण सावध राहा. पण हा जो किस्सा आहे तो मी कधी विसरू शकत नाही जीवनामध्ये, की त्या पोलिसांनी सुद्धा त्याच्यातली मानवता किंवा मराठी मन त्याचं जागं झालं आणि ते जागं झालेल्या मनाने मला त्यातून मुक्तता केली. पण तिथून पुढं आयुष्यभर लढे देत राहिलो आणि मला एक आनंद वाटतो की वंदनीय शिवसेना प्रमुख त्या प्रत्येक लढ्याच्या वेळेला आशीर्वाद देत राहिले, जा पुढं. आणि म्हणून मला त्याच्यामध्ये प्रचंड यश मिळालं. बाळासाहेब ठाकरे या नावात जादू होती आणि चमत्कार सुद्धा होता. हा सगळ्यांनी आम्ही अनुभव घेतलेला आहे आणि आम्ही त्यांच्याबरोबर अख्खा आयुष्यभर काम केलं आणि म्हणून आज ही शिवसेना टिकून आहे. आज इथे जे सगळे उपस्थित लोक आहेत, सामान्य शिवसैनिक आहेत, अरविंद पदाधिकारी आहेत, त्यांनाही आमिषा आली ना, पण त्यांनी सुद्धा एका श्रद्धेनं इथे ते राहिले आहेत. राजन विचारेजी, मला आपल्याला एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे. लोक असं म्हणतात की ठाण्यामध्ये शिवसेनेची फार मोठी पडझड झाली, पण ठाण्यात शिवसेनाचं नाही. तुम्ही स्वतः शिवसेनेचे नेते आहात, तुम्ही ठामपणे तिथे शिवसेनेचं काम करताय, निवडणुका लढवलेल्या आहात. ठाण्यात आज शिवसेनेची स्थिती काय आहे? मला वाटतं ठाण्यामध्ये आजही गेले ते सर्व लाभार्थी आहेत, सर्व ज्यांना 2 नंबरचे धंदे होते, बाकीच्या काही गोष्टी होत्या, अशा लोकांना त्या ठिकाणी जावं लागलं. आणि जे खऱ्या अर्थाने निवडून देणारे जे शिवसैनिक आहेत ते आजही तिथेच आहेत. आणि त्यामुळे आज तुम्ही बघितलं असेल, ठाणे लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, तुम्ही मतांची जी टक्केवारी तुम्ही जर बघितलीत आणि तुम्ही बघितलं असेल लोकसभेला काय झालं, मशीनमध्ये घोटाळे. आज तुम्ही 2 दिवसापूर्वीच मला वाटतं तो घोटाळा उघडकीस आला. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर की जो खरा कार्यकर्ता आहे, जो निवडून लोकांना देतो, लोकप्रतिनिधी बनवतो, तो आहे तिथेच आहे साहेब. आणि जे ठाणेकरांचं जे प्रेम आहे ते आजही आहे. परंतु आज तुम्ही बघितलं असेल दोन्ही निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने गैरवापर झाला आणि त्या ठिकाणी जी काही बघितलं आहे, संबंध महाराष्ट्राने बघितलेला आहे की कशा पद्धतीने पैशाचा गैरवापर झाला. आणि असं असताना सुद्धा आज तिथले जे शिवसैनिक आहेत खऱ्या अर्थाने
तिथेच अजून थांबून आहेत. खैरेजी, आम्ही तुमच्या तोंडून नेहमी ऐकतो की जाताना हा भगवाच अंगावर घेऊन जाणार, हो. आणि आम्ही रोमांचित होतो. आम्ही जरी तुमचे सहकारी असलो तरी खैरे साहेब आमचे नेहमी म्हणतात, जाताना माझ्याबरोबर हा भगवा शेवटपर्यंत असेल. आजही तुम्ही शिवसेनेसाठी गावागावात फिरताय, मराठवाड्यात फिरताय, जिकडे तुम्हाला बोलवलं जाईल तिकडे तुम्ही जाताय. आज तुम्ही आमदार नाही आहात, खासदार नाही आहात, मंत्री नाही आहात, तरी तुम्ही पक्षाचं काम करताय. हे जे समोर बसलेले तरुण शिवसैनिक आहेत त्यांना तुम्ही काय सांगा? खरं म्हणजे आपण कोणामुळे मोठे झालो? शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळाला, तिथून आपण मोठे झालो. आज अडचणीमध्ये शिवसेना आहे म्हणजे उद्धवसाहेब आहेत, तर आपण त्यांना साथ नाही द्यायची. कोणी साथ द्यायची? मग ज्यांच्यामुळे आम्ही कोण होतो? सर्वसामान्य, नाना, आम्ही सगळे आमचे कार्यकर्ते होतो. पण आम्ही मंत्री झालो, नाना मंत्री झालो, सगळे हळूहळू आमचं ते प्रस्ताव वाढत गेलं. आमच्याकडे त्या ठिकाणी पैसाही नव्हता. स्कूटरवर, मोटरसायकलवर, सायकलवर जाऊन शाखा स्थापन केल्या. मग ते दिवस आणि नंतरचे दिवस जे आले, मोठे दिवस आले. मग त्या मोठे दिवस आल्यानंतर मग आमचं कर्तव्य आहे का नाही की ज्या शिवसेना प्रमुखांनी, ज्या उद्धवसाहेबांनी आम्हाला मोठं केलं त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे. आज मला डोळ्यात कधी कधी पाणी येतं हे सगळं पाहून की फुटले सगळे. मला राग येतो त्या फुटले लोकांचा. मी बाजूला पण बसत नाही त्यांच्या, परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी शिवसैनिकांना मी सांगत असतो, बस जाऊ नका. आज मराठी माणसांना न्याय हक्क मिळवून देणारी शिवसेना मुंबई, महाराष्ट्रात ताठ मान मराठी माणूस करतो. हिंदूंना पूर्ण संरक्षण. साहेब, मी सांगतो की आज फक्त मराठवाड्यामध्ये साहेब कधी येतात, बाळासाहेब कधी येतात असं म्हणायचे लोक, आणि ज्यावेळेस आल्यानंतर जे काही वातावरण बदललं, हिंदुत्व वातावरण झालं आणि हिंदूंचं रक्षण त्या ठिकाणी. आमच्याकडे किती दंगली झाल्या. त्या दंगलीचा एकदा मोर्चा काढला होता 17 जानेवारी 1986ला. तो मोर्चा साहेब असा होता की समान नागरी कायदा आता बिल तुम्ही येतं हे सातत्यानं काम केलेलं आहे. आणि बिल ते, आणि तुम्हाला सांगतो की मोठा मोर्चा झाला, मशिदीतून दगडफेक झाली, मोर्चा सैरावाला झाला. आम्ही रात्री, मला सगळ्यात पहिले अटक झाली आणि नंतर मग आम्ही 5-6 दिवस जेलमध्ये गेलो. पण म्हटलं आता हे सोडायचं नाही, जे काय असेल ते आता मुकाबला करायचा. जेलमध्ये जाणे सर्टिफिकेट आहे ना आपलं. पहिला लोक मराठवाड्यातील पहिला शिवसैनिक जेलमध्ये गेलेला म्हणून तुम्हाला इथे बोलवलंय. आणि साहेबांच्या आशीर्वादाने, म्हणून त्यांना इथे बोलवलंय. साहेबांच्या आशीर्वादाने, तुमच्या सगळ्या सहकार्याने 1990ला पहिला हिंदू आमदार म्हणून संभाजीनगरचा मीच झालो, कारण मी पहिले जेलमध्ये गेलो म्हणून झालो. म्हणून कधी विसरायचं नाही. व्हेरी गुड, छान. राजाभाऊ, शिवसेनेचे 9 खासदार आहेत, त्यात तुम्ही आहात. जेव्हा जेव्हा बातम्या येत असतात, आता शिवसेनेचे खासदार फुटणार, रोज बातम्या येतात. आपल्याला दिल्लीत माहिती आहे, तुम्ही दिल्लीत असता, मी असतो. पण राजाभाऊ वाजेचं नाव त्यात कधी येत नाही. बघा, हा विश्वास जो आहे, हा विश्वास लोकांमध्ये कसा निर्माण केला जातो? साहेब, तसं जर पाहिलं तर माझी ही 3री पिढी आम्ही राजकारणात आहोत. माझे आजोबा आमदार होते, माझे वडील आयुष्यभर राजकारणात काम केलं, माझी आजी राजकारणात होती, आणि मी 13 सालापासून राजकारणात आहे. परंतु आमच्या कुटुंबाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन तसा आहे की आम्ही समाजकारण करत आलो आहे आणि निष्ठेशी कधी तडजोड केली नाही. आणि तेच मला वाटतं ते जीन्स असतील आणि साहेबांचे आशीर्वाद असतील की तो विश्वास साहेबांच्यावर लोकांचा आहे, तसंच साहेबांमुळे माझ्यावर सुद्धा आहे असं मला वाटतं. अरविंदजी, जे मी राजाभाऊविषयी म्हणालो ते तुमच्याविषयी. यांच्याविषयी असंच म्हणणार की जगेन तर इथेच, मरेन तर इथेच. मी मागाशी तुम्हाला बरोबर आहे. म्हणजे अनेकदा अशी रोज चर्चा सुरू असतात. हे जे शिवसेनेचं बाळकडू आहे, जगेन तर इथेच आणि मरेन तर इथेच, तुम्ही
समोर जे बसलेले तरुण शिवसैनिक आहेत त्यांना काय सांगाल याच्याविषयी? मी थोडंसं 2 मिनिटं बोलतो, फक्त अवधी द्या मला. तुमचा विषयच फार आश्चर्यकारक होता. मला माहिती नव्हतं अशी चर्चासत्र असेल. मला असं वाटलं की आपण बोला. मग मी माझ्या मनात असं आलं की मी 88 साली तुमच्या निवडणुकीला होतो. संभाजीनगरला 1.5 महिना होतो. माझ्याकडे नाशिक जिल्हा आला आणि मग नाशिकला येताना सुनील असेल, विनायक पांडे असतील किंवा आणखीन बडगुजर दत्ता घोलप वाटत फोन करत यायचे. यांचा पहिला प्रश्न असायचा, कुठं आहे बाई, कुठं आहे? इथंच आहे की. कुठं आहे? इथंच आहे. 68 साली गटप्रमुख झालो, पुढं काही झालं नाही. कुठं आहे? इथंच आहे. 69 साली आंदोलन झालं, पोलिसांचा मार बसला. कुठं आहे? इथंच आहे. 77 साली भारतीय या सगळ्या जनता पक्षाचा उदय झाला. शिवसेना जिंकली, शिवसेना हरली. कुठं आहे? इथंच आहे. हे एवढ्यासाठीच सांगतोय की या पद्धतीनं विचार केला पाहिजे आपण. कुठं आहे? इथंच आहे. मग 77 साली तर आमचं भयानक वाताहत झाली. ती जनता दलाची लाट आली होती. शिवसेना भवनावर हल्ला झाला. मी आणि वासू चव्हाण आम्ही एक वेगळ्या पद्धतीने तिथे उभे होतो. तेव्हाही विचारलं, कुठं आहे? इथंच आहे. तुम्हाला मला बथळा फार आवडलाय, तो तुमच्या लक्षात येणार नाही. तो तुम्ही इथं आहे ना सगळे बसलेले. कुठे आहे? इथंच आहे. मग 95ला सत्ता आली. आम्ही 88 साली यांच्याकडे काम केलं. हे आमदार झाले, आम्ही तिथंच होतो. कोणी विचारलं, तू कुठं आहे? कुठं आहे? इथंच आहे की. तो झाला आमदार. मग आम्हाला आनंद झाला. आमचा सैनिक आमदार होतो, त्याच्यापेक्षा मोठा आनंद शिवसैनिकाला नसतो. म्हणून तो बोलतोय, कुठं आहे? इथंच आहे. इथंच आहे. मग मी आमदार झालो. कुठं आहे? इथंच आहे. 2001ला माझी टर्म संपली. ते आता दळभद्री, तो नाव त्याचं रामदास असला तरी पळालेलाच आहे आपण. त्या आडवं आलं. मला उद्धवजींनी विचारलं, आता हे सगळे गडबड आहे, काय करू? म्हटलं काय नका चिंता करू, मी शिवसैनिक आहे. मग मला बाहेर मिळाले, तुझी आता टर्म, तू कुठं आहे? इथंच आहे. 2004ला पुन्हा आली संधी. कुठं आहे? इथंच आहे. 2009ला परत संपली. 2014 पर्यंत कुठं? काहीच नव्हतं काम, पण जिल्ह्यात काम करत राहिलो. कुठं आहे? जिल्ह्यात आहे, गावागावात आहे, शेतकऱ्यांबरोबर आहे, शिवसैनिकांबरोबर आहे. कुठं आहे? इथंच आहे. आणि मग शेवटी असा विचार येत राहतो की हे चढ उतार जीवनामध्ये असतीलच ना, मग कुठंही काय विचारता? शिवसेना माझी आई आहे, त्या आई बरोबर आहे, आणखी कुठं असणार आहे मी? तीच माझी आई, तीच माझी जन्मदाती, तीच माझी उद्गाती, तीच माझी माझा उद्धार करणारी, त्या शिवसेनेसोबत आहे. इथं बसलेल्या प्रत्येक प्रश्न माणसाला, सैनिकांनी एकच विचार करायचा, काही होऊ दे, आले किती गेले किती, उडाले भरारा, पण एक लक्षात ठेवा, कधी संपणार नाही माझ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दरारा. आणि मग तुम्हा सगळ्यांनी लक्षातच ठेवलं पाहिजे. आहे नाशिकमध्ये पडझड झाली आहे, ते गेले किती विचार करायचा ना, आहेत त्यांना सोबत घेऊन पुढे जायचं आहे. पण कुणी विचारलं तरी एकच प्रश्न आहे, कुठं आहे? इथंच आहे. इथंच आहे. इथंच आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत आहे. अरविंद सावंत यांनी त्यांच्या भावना फार उत्तम प्रकारे व्यक्त केल्या आणि त्या शिवसैनिकाच्या भावना आहेत. हे जे चारही इथे प्रमुख लोक बसले आहेत आणि आपण सगळे समोर बसलेले, आता विनायक राऊत यांचं आगमन झालेलं आहे, सूरज चव्हाण आहेत. माझ्याप्रमाणे आपण तुरुंगात जाऊन आलात तरी इथेच आहात. मी इथेच, तुम्ही तिथे इथेच आहात, विनायक राऊत इथेच आहेत. अख्खी शिवसेना ही इथेच आहे, कुठे गेलेली नाही. आणि त्यासाठी ह्या एका वेगळ्या प्रकारच्या चर्चेचं आम्ही आयोजन केलं आणि चारही या प्रमुख नेत्यांनी आपल्या भावना ज्या व्यक्त केल्या त्या समस्त शिवसैनिकांच्या भावना आहेत की आम्ही सगळे कुठे गेलो नाही, आम्ही कुठेही जाणार नाही, एक वेळ राजकारण सोडून घरी बसू, बरोबर आहे, पण आम्ही इथेच राहू, जगू तर शिवसेनेबरोबर. आणि ती वेळ येणार नाही, शिवसेना इथेच राहील, वाढेल आणि परत महाराष्ट्र आणि दिल्लीच्या तख्तावरती आपला भगवा झेंडा फडकवेल. मी चारही नेत्यांचं जगेन तर शिवसेनेबरोबर आणि मरेन तर शिवसेनेसाठीच. हेच आजच्या या चर्चेचं आपलं प्रयोजन होतं. मी चारही आपल्या प्रमुख नेत्यांचं आभार मानतो की ते आले.
आणि आपण शांतपणे हे ऐकत होतात. म्हणजे आपल्यालाही त्या भावना कुठेतरी टोचत होत्या. कारण मला मग अशी चिंता वाटली, एवढा गोंधळ सुरू होता आणि ज्या क्षणी इथे व्यासपीठावरती नेते आले आणि बोलायला सुरुवात केली, पिन ड्रॉप सायलन्स आहे. ही शिस्त आहे शिवसेनेची. ही शिवसेना इथेच राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मान्यवरांचा सन्मान आणि सत्कार या ठिकाणी ते आपण करतोय. मी सर्वप्रथम विनंती करेन, जयवंतराव दिंडे संपर्क प्रमुख, देवानंद बिरारी, बाळासाहेब पाठक, ज्येष्ठ शिवसैनिक जयवंतराव गाडेकर आणि बबन दोंगडे त्यांनी अरविंद